नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाणे भिजवण्याची योग्य पद्धत। योग्य पद्धतीने साबुदाणे भिजवून आपण मोकळी सुटसुटीत अशी खिचडी कशी बनवू शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर चला आपण कशा पद्धतीने योग्य पद्धत वापरून साबुदाणे कसे भिजवणार आहोत ते बघूया। साबुदाणे योग्य पद्धतीने जर भिजवले तर खिचडी आपली एकदम मोकळी सुटसुटीत अशी होते, अजिबातही चिकट होत नाही। तर बघा, आपण इथे 1 वाटी भरून साबुदाणे घेतलेले आहेत। तर साबुदाणे आपण इथे असे बारीक घेतलेले आहे। खिचडीसाठी असे बारीक साबुदाणे आपल्याला वापरायचे आहे। 2-3 प्रकारचे साबुदाणे भेटतात। तर इथे 1 वाटी भरून मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे खिचडी बनवण्यासाठी। तर योग्य पद्धतीने जर भिजवला तर अजिबातही चिकट होत नाही। तर कशा पद्धतीने भिजवायचं आहे आपण ते बघूया। एक बाउलमध्ये आपण काढून घेऊया। एक बाउल भरून आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे। हात व्यवस्थित असा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। याच्यावरती खूप प्रमाणामध्ये टार्च असतात, तर बघू शकता कचरा देखील असतो। तर मी डायरेक्ट पुड्यामधून अशा पद्धतीने याच्यामध्ये सोडलेले आहे। तर कचरा देखील आहे आणि साबुदाण्यावरती खूप प्रमाणामध्ये टार्च असतात। तर त्याच्यासाठी आपल्याला साबुदाणा व्यवस्थित असा चोळून धुवून घ्यायचा आहे। तर बघा, हे पाणी कशा पद्धतीचं झालेलं आहे। तर हे पाणी काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकून घेऊन याला व्यवस्थित असं धुवून घेऊया। 2-3 पाण्याने व्यवस्थित असे चोळून आपल्याला हे साबुदाणे जे आहे ते धुवून घ्यायचे आहेत। तर बघा, ह्या पद्धतीने 3 पाण्याने मी व्यवस्थित असे साबुदाणे धुवून घेतलेले आहेत। एकदम पांढरा शुभ्र असे झालेले आहेत। अशा पद्धतीने जर धुवून घेतले व्यवस्थित तर अजिबातही आपला साबुदाणा चिकट होत नाही, योग्य पद्धतीने भिजला जातो। आता याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकून घेणार आहोत। तर आता याच्यामध्ये पाणी किती टाकायचं याचं प्रमाण बघूया। ज्या वाटीने आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीमध्ये आपण पाणी घेऊया। 1 वाटी भरून इथे मी त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे। तर बघा, अर्धी वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे। अर्धी वाटी पाणी शिल्लक आपलं तसंच आहे। साबुदाण्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर पाणी साबुदाण्याच्या वरती दिसतंय। तुम्ही बघा, ह्या पद्धतीने आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। अर्धी वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर आपण आता याला असंच झाकून ठेवणार आहोत। आता हे मस्त असे भिजतील देखील आणि फुलून देखील येतील। तुम्हाला जर घाई जर असेल 5 ते 6 तासामध्ये जर भिजवायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये कोमट पाणी करून टाका। हे मी रात्रभर असेच भिजत ठेवले होते। रात्री 11ला टाकले होते। सकाळी 8 वाजता आपण आता हे साबुदाणा चेक करूया। सकाळी 8 वाजता हा साबुदाणा तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये अजिबातही कुठेही पाणी नाही, चिकटपणा नाही। आपण आता बघूया किती मस्त असा साबुदाणा आपला इथे फुलून तयार झालेला आहे। मस्त मोकळा सुटसुटीत असा इथे साबुदाणा भिजलेला आहे। बघा, ह्या पद्धतीने अजिबातही याच्यामध्ये कुठेही ओलसरपणा राहिलेला नाही। तुम्हाला जर घाई जर असेल तर कोमट पाणी वापरायचं। ह्याच पद्धतीने मस्त असा साबुदाणा आपला इथे भिजला जातो। अशा पद्धतीने साबुदाणा जर भिजवला तर योग्य प्रमाणामध्ये आपली खिचडी मोकळी सुटसुटीत होते, अजिबातही कुठेही चिकट होत नाही। तर बघा, आपण अशा पद्धतीने जर भिजवून घेतली तर खिचडी खाण्याचा कोणालाही कंटाळा येणार नाही। अशा पद्धतीने साबुदाणा जर भिजवला तर खिचडी मोकळी सुटसुटीत होते आणि आवडीने देखील खाऊ शकतात। तर साबुदाणा योग्य पद्धतीने आपण भिजवल्यानंतर अशा पद्धतीने साबुदाणा मस्त फुलतो, खिचडी चिकट होत नाही। खीर देखील तुम्ही ह्या पद्धतीने साबुदाणा भिजवून करू शकता किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये अशा पद्धतीचा साबुदाणा भिजवून तुम्ही रेसिपीला वापरू शकता। तर बघा, अशा पद्धतीने साबुदाणा भिजवून मी मोकळी सुटसुटीत अशी खिचडी इथे बनवून घेतलेली आहे। अगदी पांढर शुभ्र मोकळी सुटसुटीत आपली खिचडी इथे तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद।